नांदेड जिल्ह्यातील भाजपचे आमदार राजेश पवार यांच्या विरोधात न्यायालयाने तपासाचे आदेश दिल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. नायगाव न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेत कलम 156(3) अंतर्गत पोलिसांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार पवार यांनी त्यांचे चुलत भाऊ श्रीराम पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. श्रीराम पवार हे सुमारे 70% दिव्यांग असून त्यांनी जून 2023 मध्ये याबाबत तक्रार केली होती. श्रीराम पवार यांनी उदरनिर्वाहासाठी शेतात बांबूंची लागवड केली होती, तर जून 2023 मध्ये सायंकाळी काही जण जेसीबी मशीनसह शेतामध्ये घुसले आणि बांबूचे पीक तोडण्यासाठी सुरुवात केली. विरोध केल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलेला आहे. घटनेनंतर पीडिताने पोलीस स्टेशन, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. मात्र पोलिसांनी हे प्रकरण दिवाळी असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. अखेर पीडिताने न्यायालयात धाव घेतली. सुरुवातीला अर्ज फेटाळण्यात आला होता, पण जिल्हा न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण पुन्हा सुनावणीस घेण्यात आले आहे. सदर प्रकरण दखलपात्र स्वरूपाचे असल्याचे नमूद करत न्यायालयाने आता पोलीस तपासांचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नांदेडात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. Thanks for watching Ekmat Digital.